नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.एस. जाधव सर आपला पूर्ण वेळ अभ्यासासाठी देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। पहा आपण पाहूयात आता या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत बायोलॉजी मधली कॉन्सेप्ट। त्याच्यामध्ये काय आहे पहा, नॉमेनक्लेचर। पहा नॉमेनक्लेचर म्हणजे काय? पहा नॉमेनक्लेचर मीन्स नामांकन। नॉमेनक्लेचर मीन्स काय? नामांकन। नामांकन यालाच आपण म्हणतो नामकरण। नामकरण ही काय आहे तर ही एक नेमिंग प्रोसेस आहे। नेमिंग प्रोसेस म्हणजे काय? नाव देण्याची प्रक्रिया। ओके, काय आहे? नाव देण्याची प्रक्रिया आहे ही एक। देन कोणाला नाव देण्याची प्रक्रिया आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमना, सजीवांना नाव देण्याची प्रक्रिया आहे। मग या प्रक्रियेमध्ये कोणती काळजी घेतली जाते तर या प्रक्रियेमध्ये काळजी घेतली जाते की एखाद्या सजीवाचं नाव असं असलं पाहिजे, एखाद्या सजीवाला जे आपण नाव देत आहोत ते असं असलं पाहिजे की ते नाव ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे पूर्ण जगाने ते नाव ऍक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे। म्हणजे आपण जर पाहिलं तर एक फळ घेतलं आपण आंबा, तर यालाच हिंदीमध्ये आपण म्हणतो आम, ओके, आणि इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर मँगो। पा ही वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी भाषा आहे, एकच फळ आहे, ओके, पण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। त्यामुळे आपण एखादं नाव असं त्याच्यासाठी सुचवलं पाहिजे किंवा असं दिलं पाहिजे की ते नाव पूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते नाव जेव्हा आपण बोलू तेव्हा त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल समजलं पाहिजे। अशी व्यवस्था ज्या प्रक्रियेमध्ये केली गेलेली आहे किंवा अशी व्यवस्था करून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नाव देण्याची जी पद्धत आहे तिला आपण म्हणतो नॉमेनक्लेचर। ओके, तर या ठिकाणी आपण आंब्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर पहा मँगीफेरा इंडिका हे जे नाव आहे हे पूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलेलं नाव आहे। या नावाला मँगीफेरा इंडिका म्हटल्यानंतर सगळ्यांना लक्षात येतं की ते कशाचं नाव आहे? मँगोचं नाव आहे। पहा नॉमेनक्लेचरशी रिलेटेड आपण काही वर्ड्स पाहणार आहोत, काही टर्म्स पाहणार आहोत, ते समजून घ्या, तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल। पहा पहिलं काय आहे? टॅक्सॉनॉमी। फर्स्ट वर्ड इज टॅक्सॉनॉमी। याचा अर्थ काय होतो? वर्गीकरण शास्त्र। खूप वेळा असं लक्षात येते की विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शब्द समजत नाहीत, शब्द न समजल्यामुळे मग त्या संकल्पना त्याला अवघड जातात। त्याला सोपं जावं यासाठी ही जी बायोलॉजी मधील, फिजिक्स मधील, केमिस्ट्री मधील ज्या अवघड शब्द आहेत त्यांचे मराठीमध्ये अर्थ आणि त्यांच्या डेफिनेशन आम्ही घेऊन येणार आहोत। यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका। पहा टॅक्सॉनॉमी म्हणजे वर्गीकरण शास्त्र, यालाच म्हणतो आपण द सायन्स ऑफ क्लासिफिकेशन। ओके, टॅक्सॉनॉमीला आपण काय म्हणतो? द सायन्स ऑफ क्लासिफिकेशन। नेक्स्ट आहे टर्मिनॉलॉजी। पहा नेक्स्ट वर्ड आहे टर्मिनॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो शब्दावली। ओके, हे काय? पहा अ सेट ऑफ टर्म्स used in a particular subject area। पहा a set of terms used in a particular subject area म्हणजे एखाद्या विशेष विषयासाठी ओके आपण जी शब्दावली यूज करतो तिला आपण म्हणतो टर्मिनॉलॉजी। याच्यामध्ये एक शब्द आहे पहा टर्म। ओके, इथे पण आलाय टर्म, अ सेट ऑफ टर्म। नेक्स्ट आहे पहा डिनॉमिनेशन। पहा डिनॉमिनेशनला म्हणतात नामांकन। ओके, डिनॉमिनेशनला काय म्हणतात? नामांकन। अ नेम और टायटल गिवन टू समथिंग, कशाला तरी नाव देणे। ओके, या टर्मला, या शब्दाला म्हणतात आपण नामांकन आणि याला म्हणतात डिनॉमिनेशन। नेक्स्ट वर्ड आहे ऍपिलिएशन। याचा अर्थ काय होतो? संबोधन। समजून घ्यायला काय म्हणतात? अ नेम और टायटल, याला काय म्हणतो आपण? ऍपिलिएशन असे म्हणतो। नेक्स्ट वर्ड पहा डेझिग्नेशन, याला म्हणतो आपण पदनाम। ओके, नीट लक्षात घ्या, समजून घ्या, महत्वाचे शब्द आहेत। डेझिग्नेशन ज्याला आपण म्हणतो पदनाम, हे काय? पहा एन ऑफिशियल टायटल और नेम। पहा ऑफिशियल म्हणजे औपचारिकरित्या जे की सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं, इट इज कॉल्ड द डेझिग्नेशन, पदनाम। नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर कोड। पहा नॉमेनक्लेचर कोड, नॉमेनक्लेचर म्हणजे आपल्याला माहिती आहे नामांकन, कोड म्हणजे काय? संहिता। समजून घ्या, अ सेट ऑफ रूल्स फॉर नेमिंग थिंग्स। ओके, कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जेव्हा आपण नाव देतो
नाव देण्याची प्रक्रिया करतो त्यावेळेस आपण कुठले नियम यूज केले पाहिजेत किंवा कुठले नियम पाळले पाहिजेत यासाठी जो वर्ड आहे तो आहे नॉमेनक्लेचर कोड. नेक्स्ट पहा बायनॉमियल नॉमेनक्लेचर. पहा बायनॉमियल नॉमेनक्लेचर इट मीन्स बाय मीन्स काय हो दोन. ओके बाय मीन्स दोन. टू म्हणतो आपण त्याला. द्विनाम पद्धती. ओके द्विनाम पद्धती म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे नामकरण केलं जातं जे नामांकन दिलं जातं त्यातली एक पद्धत आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. खाली पहा अ सिस्टीम एक पद्धत ऑफ नेमिंग ऑर्गॅनिझम्स. ओके सजीवांचं नाव देण्याची एक पद्धत युजिंग टू नेम्स ज्याच्यामध्ये दोन नावे यूज केली जातात. नेक्स्ट आहे जीनस. पहा नेक्स्ट आहे जीनस ज्याला म्हणतो आपण वंश. ओके अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. ओके जे दोन ऑर्गॅनिझम किंवा दोन पेक्षा जास्त ऑर्गॅनिझम हे एकमेकांशी क्लोजली सिमिलरिटीज दाखवतात. ओके त्यांना आपण काय म्हणतो जीनस असे म्हणतो म्हणजे एकाच वंशावळीमधून आलेले ऑर्गॅनिझम्स. ओके त्यासाठी शब्द वापरलेला आहे जीनस अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट पहा स्पेसीज. पहा नेक्स्ट वर्ड आहे स्पेसीज ज्याला म्हणतो आपण प्रजाती. समजून घ्या अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन इंटरब्रीड. ओके दॅट कॅन इंटरब्रीड त्याला म्हणतो आपण प्रजाती. नेक्स्ट आहे टॅक्सॉन. पहा नेक्स्ट आहे टॅक्सॉन म्हणजे वर्गीकरण एकक. ओके एनी टॅक्सॉनॉमिक ग्रुप त्याला आपण म्हणतो टॅक्सॉन. ओके एनी टॅक्सॉनॉमिक ग्रुप त्याला काय म्हणतो आपण टॅक्सॉन. नेक्स्ट आहे टाइप ऑफ स्पेसिमन. पहा टाइप ऑफ स्पेसिमन म्हणजे प्रकार्य नमुना. अ स्पेसिमन युज्ड टू डिफाइन अ स्पेसीज. अ स्पेसिमन युज्ड टू डिफाइन अ स्पेसीज इट इज कॉल्ड अ टाइप ऑफ स्पेसिमन. नेक्स्ट पहा काय आहे केमिकल नॉमेनक्लेचर. काय म्हणलेलं आहे केमिकल नॉमेनक्लेचर ज्याला म्हणतो आपण रासायनिक नामांकन. द सिस्टीम ऑफ नेमिंग केमिकल कंपाऊंड्स. ओके केमिकल कंपाऊंड्स ना जी नाव देण्याची पद्धती आहे तिला आपण म्हणतो केमिकल नॉमेनक्लेचर. नेक्स्ट आहे बॉटनिकल नॉमेनक्लेचर वनस्पती नामांकन. द सिस्टीम ऑफ नेमिंग प्लांट्स इज कॉल्ड द बॉटनिकल नॉमेनक्लेचर. पहा द सिस्टीम ऑफ नेमिंग ॲनिमल्स. ओके म्हणजे प्राण्यांना नाव देण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतो आपण प्राणीशास्त्रीय नामांकन. त्याला म्हणतो आपण झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे जे शब्द आहेत किंवा टर्म्स आहेत जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये यूज केले जातात. अनेक विद्यार्थ्यांना यांचे मराठीमध्ये अर्थ माहिती नसतात किंवा ते शोधण्यासाठी ते खूप कंटाळा करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही असे अवघड जे शब्द आहेत किंवा जे टर्म्स आहेत ज्या की यूज केल्या जातात ज्या नीट फाउंडेशनसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत अशा सर्व संकल्पना अशा सर्व संज्ञा डेफिनेशन आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.